बहुबरा या सांगाती मिळेचा या सांगाती मिळेचा या सांगाती मिळेचा बहुबरा या सांगाती मनोनिया
टेस्ट करू थोडासा कमी या गोपालला बोंबूम आवडतो थोडीशी चाट खाली टाक खाली बस ओके
गाणं
बहुबरा बहुबरा या सांगा तेवढे चारा म्हणून या जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी बरवा बरवा दिसे समागमयाचा निमिषे म्हणून या जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी पुढत पडती तुका शोकला शोकवितो लोका म्हणून या जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी विठ्ठला बहुबरा बहुबरा या सांगाती मिळे चारा म्हणून या जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा गोपाळांनी भगवंताच्या संबंधाने जो अनुवाद केला तो या अभंगात महाराज प्रतिपादित करतात. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, गोपाळांची सभा भरली आणि एखाद्या वस्तूबद्दल क्रिया आणि प्रतिक्रिया अशा दोन वस्तू, पण ज्याच्या संगतीत आपण आहोत तो माणूस कसा आहे याचं चिंतन झालं पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याच्या पाठीमागे काही गोपाळ बसले आणि बसून ते एकमेकाला श्रीकृष्ण या विषयावर चर्चा करतात. आपण याच्या ज्याच्या बरोबर आहोत त्याच्या बरोबर आपल्याला काय मिळालं, आपण काय गमावलं याची समीक्षा करणं गरजेचं. नाही तर मग वेळ गेल्यावर आपल्याला कळतं की आपल्या जीवनातले 20 वर्ष वाया गेली. माणसं काय म्हणतात, माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी चूक मी या माणसाच्या बरोबर राहिलो आणि माझ्या आयुष्यातली 20 वर्ष वाया गेली म्हणतात की नाही माणसं. याचं कारण काय? याचं कारण असं आहे, तुम्ही योग्य वेळेत समीक्षा केली नाही. योग्य वेळेत समीक्षा केली असती तर ही वेळ तुमच्यावर आली नसते. म्हणून या गोपाळांच्या या अनुवादातून आपल्याला शिकायचं आहे गोपाळ की आपणही कोणावर राहत असेल तर 1-2 महिन्यात एका महिन्यात त्याची समीक्षा करणं गरजेची आहे. समीक्षा करत असताना त्याच्या गुणावर व्हावी, त्याच्या स्वभावावर व्हावी, त्याच्या कृतीवर व्हावी, नक्की दिसण्यावर. त्याच्या दिसण्यावर जर तुम्ही त्याची समीक्षा करत असाल तर दिसायला बगळा सुंदर आहे पण माशावर घात लावतो ही त्याची कृती आहे. म्हणजे दिसायला चांगला आहे पण कृतीने खराब आहे. एखाद्या वेळेला माणूस दिसायला चांगला असेल म्हणजे माणसं म्हणतात वानाल बरं आहे पण गुणाल नाही, आहे का नाही. काय काय माणसं वानाल नसतात पण गुणाले असतात. आणि नियम असा आहे, तुम्ही ज्याच्या बरोबर आहे त्याचा वान नाही तो गुण लागते. असं म्हणतात, तुम्ही ज्याच्या बरोबर आहे त्याचा वान नाही लागत पण गुण लागते. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वान नाही तर हे म्हणा आपल्या इकडे नाही, मराठवाड्यातले पाठ करून घ्या कामात येईल. हे मराठवाड्यातली म्हणा, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही तर गुण आला. बरे ढवळे पवळ्याच्या शेजारी गेले सरळ होते, येताना गुण घेऊन आले. तिकून माशाच तोंड तीन असे करत आले. गेले होते सरळ, ढवळे होते पिवळे होऊन आले. हे काय
त्याच्याबरोबर राहून तुम्हाला आलेला परिपाक म्हणजे तुम्ही त्याच्यात नैराश्य झाले. मग प्रत्येक व्यक्तीच्या संघातली एक प्रतिक्रिया असते, चांगला आहे वाईट आहे, आणि चांगल्या वाईटाच्या प्रतिक्रिया ह्या तुमच्या गुन्हा अवगुणावर ठरत असतात. गोपाळ स्पष्ट उक्ती, गोपाळांसारखे स्पष्ट उक्ती मी पाहिली नाही. गोपाळांनी त्या व्यक्तीला तोंडावर बोलावं जो ब्रह्मांड नायक आहे, नवे प्रकृतीच्या दृष्टीने विचार केला तर तो त्यांच्या राजाचा मुलगा आहे. त्याच्याबद्दल कसं बोलावं, त्याच्याबद्दल अतिशय आदर. तुम्हाला एक गोष्ट सांगू, जगाच्या इतिहासात असा राजकुमारच झाला नाही का ज्या राजकुमाराच्या बरोबर सामान्य माणसाला खेळता येते, बोलता येते, त्याच्या ताटात खाता येते आणि त्याच्या विरोधात बोलता येते. या जगातला एकमेव राजकुमार म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मांडलिक का असे ना, पण ते नंदबाबाचे मांडलिक होते, नंदबाबा राजे. आणि त्या नंदबाबाचे ते काय आहेत तर म्हटले पुत्र आहे, म्हणजे राजकुमार आहे, मोठ्याचा मुलगा आहे. पण मोठे पण काय आहे, सामान्य माणसं त्याच्याबद्दल बोलू शकतात. ते मोठ्या माणसाच्या विरोधात सामान्य माणूस बोलत नसते. त्याला बोलायचं असेल तर मोठं धाडस करावं लागतं. मग मोठ्याच्या विरोधात भांडायचं असलं तर आमचे बुवा म्हणायचे रात्रभर झोपूनही जागा राहावं लागतं. पण गोपाळांच्या जीवनातली स्पष्टोक्ती सत्यता आहे. सत्य सांभाळणारी व्यक्ती ही भीड आणि मुलाचा ठेवत नसते. तुकोबा म्हणतात, नाही भिड भाड, नाही भिड भाड, नाही भिड भाड, नाही भिड भाड. तुकामने साना थोर, तुकामने साना थोर, तुकामने आणि माझा तर आग्रह आहे सगळ्यांना, कोणासाठी बदलू नका. तुमचं कॅरेक्टर चेंज करू नका. तुम्ही जसे आहात तसेच राहा. हा, तुमच्यातली सत्यता मात्र सोडू नका. तुमच्यातली सत्यता कायम राहू द्या. ज्या लोकांना तुमच्या बरोबर यायचं आहे ते लोक तुमच्या बरोबर येतील. ज्यांना तुमच्या बरोबर यायचं नाही ते माणसं नाही येतील. पण जे येतील ते कायम तुम्हाला सोडणार नाही. बदलायचं नाही. कोणासाठी बदलायचं, का म्हणून बदलायचं, आपले विचारात बदल पडून द्यायचा नाही. मग नेहमी सत्याचा आग्रह करावा. तसे गोपाळ सत्याचा आग्रह करायचे. की कधी कधी श्रीकृष्णाला ताडवे जातात ना, ते म्हणतात जाय बा केतना इथून येऊत ना, संगत तुही नाही बरी. त्यालाच म्हणतात तुझी संगत बरी नाही. भांडायचं तर इतके भांडतात तुम्हाला सांगतो की त्यालाच म्हणतात ते गाई काढ चाल उरात. ते म्हणला अरे तू माहिती आहे आमचा बाप कसा पागल आहे, माय तुझी माय पागल आहे, तू खादोळे काय खोटी तू. हे कान्होबा कान्होबा निवडी आपुले गोधरे, कान्होबा कान्होबा निवडी आपुले गोधरे.
साधी गोष्ट आहे काय? म्हणजे तू चांगला नाही म्हणलं नाही आणि एक दिवस चांगलं म्हणायची वेळ आली, मग तेच गोपाळ त्याच्याजवळ झाले आणि ते गोपाळ म्हणलं, गड्या तुझ्या संगतीत आलो गड्या, मोठं चांगलं झालं. त्याच्या संगतीचा वाईट काळही त्यालाच सांगितला आणि त्याच्या संगतीतला चांगुलपणाही त्यालाच सांगितला. त्याच्याच पुढे उभं राहून त्याला सांगितलं की तुझे संगती देवाच्या पुढे देतात आणि देवाच्या बद्दल समीक्षा करायची वेळ पडते. कारण समीक्षा केल्याशिवाय वस्तूला कस लागत नाही, त्याचं परीक्षण करावं लागतं. गोपाळांनी भगवंताचं परीक्षण केलं आणि परीक्षण करून सर्वानुमते एक ठराव पास करून एक मध्ये उभे राहिला आणि त्यांनी सांगितलं, गड्या आतापर्यंत आपण त्याच्याबरोबर जे राहिलो आणि त्याच्या ज्या संगतीचा अनुभव घेतला, याचा अर्थ असा निकष निघाला की हा कृष्ण फार बरा आहे, फार बरा आहे, फार बरा आहे कि बहु बरा